ITI प्रवेश 2026 विद्यार्थी मित्रांनो, आपली फायनल मेरिट लिस्ट ही आज लागणार होती। इथे आपण ITIचा डॅशबोर्ड ओपन करायचा आहे। इथे मी ITIचा डॅशबोर्ड ओपन केलेला आहे। इथे फायनल मेरिट लिस्ट क्लोजिंग सून म्हणत आहे, तर इथे कोणत्याही प्रकारे आपणास आपली फायनल मेरिट लिस्ट दिसत नाही। चला आपण एक लॉग इन करून बघूया, तिथे तरी आपल्याला ही लिस्ट दिसते का। आपण एक लॉग इन करून घ्यायचं आहे। इथे बघायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन करून घेतल्यानंतर आपणास फायनल मेरिट स्टेटस हे दिसत आहे आणि आपणा जी काय रँक दिली आहे ती आपणास रँक पण इथे दिसत आहे। इथे आपण सर्वप्रथम बघायचं आहे या विद्यार्थ्याने फक्त 10वीच्या मार्कावर ITI साठी अप्लाय केला होता, त्याच्यामुळे इथे याचा स्टेट मेरिट नंबर आलेला आहे। याचा स्टेट मेरिट नंबर हा इथे आपण बघू शकत आहात। कॅटेगरी मेरिट नंबर आलेला आहे, होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर आलेला आहे आणि होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट लिस्ट नंबर देखील आलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपण जर एखाद्या जिल्ह्यामधून कॅटेगरीमध्ये असाल तर आपण होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट नंबर चेक करायचा आहे। जर इथे आपण जिल्ह्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण नसाल तर इथे आपण होम डिस्ट्रिक्ट फक्त मेरिट नंबर चेक करायचा आहे आणि इथे आपला स्टेट मेरिट नंबर आहे। अशा प्रकारे आपण आणि इथे कॅटेगरी मेरिट नंबर पण दिलेला आहे। हा कॅटेगरी नंबर स्टेट वाईज आहे। तर अशा प्रकारे आपण आपली ही मेरिट लिस्ट फक्त 1 मिनिटात बघायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे फायनल मेरिट लिस्ट ही अशी आपणास दिसून येईल आणि ही आपण 1 मिनिटामध्ये बघायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।